गुड मॉर्निंग. सो आपण इंटिग्रेशन मधील लास्ट मेथड आपण बघणार आहे. ठीक आहे, दॅट इज द इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. सो इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड कुठल्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी होते? इट इज सॉल्व द रॅशनल फंक्शन, दॅट इज द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ठीक आहे, आपण बघितलं जर इंटिग्रेशन मध्ये न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर असेल तो असा कुठलाही फॉर्म्युला नाही इंटिग्रेशन्स मध्ये. ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आपण बघितल्या. ठीक आहे, मग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर जर नसेल, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर असेल त्याच्यानुसार कुठलाही इंटिग्रेशन्स मध्ये फॉर्म्युला नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्या मेथड्स आल्या. ठीक आहे, मग या टाइपचे म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर असेल, रॅशनल फंक्शन असेल, मग रॅशनल फंक्शनचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी मेथड्स यूज होते, दॅट इज द इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे द रॅशनल फंक्शन. रॅशनल फंक्शन कशाला म्हणायचं? न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर जर असेल तर अशा फंक्शनला काय म्हणतो आपण? रॅशनल फंक्शन. ठीक आहे, सो इथं रॅशनल फंक्शन काय आपल्याला डिस्कस करू. ठीक आहे, सो इफ f of x and g of x are, if f of x and g of x are function, दोन फंक्शन आहेत, are function, then f of x upon g of x, if g of x डिनॉमिनेटर हा 0 नसला पाहिजे. f of x and g of x are two functions, then f of x upon g of x, numerator upon denominator. ठीक है, डिनोमिनेटर 0 नको. if is called rational function. तर अशा फंक्शनला काय म्हणतो आपण? रॅशनल फंक्शन. is called rational function. ठीक आहे, काय न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन फंक्शन, न्यूमरेटर मध्ये एक फंक्शन अपॉन डिनॉमिनेटर मध्ये एक फंक्शन, सो अशा फंक्शनला काय म्हणतात? रॅशनल फंक्शन. काय म्हणतात? रॅशनल फंक्शन. ठीक आहे, मग आता एक्झॅक्टली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असेल तर प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणजेच काय? ठीक आहे, सो मध्ये प्रॉपर रॅशनल फंक्शन. ठीक आहे, एक पॉइंट महत्त्वाचे आहे दोन. प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणजेच काय? इफ डिग्री ऑफ न्यूमरेटर f of x is less than degree of f of x less than degree of denominator, that is g of x. ठीक आहे, जर न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्री पेक्षा कमी असेल तर अशा फंक्शनचं कुठलं रॅशनल फंक्शन तर आहेच, पण कोणतं? एक्झॅक्टली प्रॉपर रॅशनल फंक्शन आपण त्याला म्हणणार. इफ डिग्री f of x is less than degree of g of x is called proper rational function. Is called proper rational function. ठीक, कारण पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये ते प्रॉपर रॅशनल फंक्शन असलं पाहिजे तरच आपण पार्शियल फ्रॅक्शन मेथडने त्याला सॉल्व्ह करू शकतो. काय? डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज कॉल्ड प्रॉपर रॅशनल फंक्शन. जर आता न्यूमरेटरची डिग्री ही जास्त असेल, सेकंड कंडिशन, डिग्री f of x is greater than degree of g of x, म्हणजे न्यूमरेटरची डिग्री आता डिनॉमिनेटरच्या डिग्री पेक्षा जास्त आहे, त्याला प्रॉपर रॅशनल फंक्शन म्हणणार आहे का आपण? नाही. then function can be expressed, तर फंक्शन तुम्हाला प्रॉपर रॅशनल फंक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कॅन बी एक्सप्रेस ॲज f of x upon g of x is equal to, एक्सप्रेस ॲज क्वोशंट. एक्झॅक्टली हे g of x ने तुम्हाला डिवाइड करावं लागेल. ठीक आहे, डिग्री ऑफ f of x is greater than degree of g of x, then function can be expressed as, या g of x ने तुम्ही या f of x ला डिवाइड करणार. एक्झॅक्टली, सो क्वोशंट प्लस रिमाइंडर, एक्झॅक्टली डिवाइड करून करावं लागेल, रिमाइंडर अपॉन g of x. या पद्धतीने तुम्हाला f of x अपॉन g of x ला कन्वर्ट करावं लागेल, तेव्हा हे रिमाइंडर अपॉन g of x हे प्रॉपर रॅशनल फंक्शन असेल. कळलं का? एक्झॅक्टली तुम्हाला काय करावं लागेल? डिग्री जर न्यूमरेटरची जास्त आहे डिनॉमिनेटर पेक्षा तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली डिवाइड करावं लागेल. देन डिवाइड
divide g of x f of x by g of x, then function can express as, then function can be expressed as f of x upon g of x ला कसं लिहिणार आपण quotient plus remainder upon g of x, quotient plus remainder upon g of x. ते जर प्रॉपर रॅशनल फंक्शन असेल तरच आपण पार्शियल फ्रॅक्शन मेथडने सॉल्व्ह करू शकतो. व्हॉट इज द रॅशनल फंक्शन? न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज व्हॉट इज द रॅशनल फंक्शन. पण ते प्रॉपर रॅशनल फंक्शन केव्हा असेल? जर न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा कमी आहे. इट इज कॉल्ड एज अ प्रॉपर रॅशनल फंक्शन. हे जर प्रॉपर रॅशनल फंक्शन नसेल तर तुम्हाला g ऑफ x नी म्हणजे डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला एक्झॅक्टली डिवाइड करावं लागेल आणि त्याला या पद्धतीने लिहावं लागेल. सगळ्यात पहिले f of x upon g of x is equal to quotient plus remainder upon g of x. ठीक आहे. आता पार्शियल फ्रॅक्शन मध्ये तीन प्रकारचे रॅशनल फंक्शन आहेत. सो देयर आर 3 टाइप्स. ठीक आहे. सो टाइप फर्स्ट, कुठल्या टाइपचे क्वेश्चन असणार इथं? टाइप फर्स्ट. ठीक आहे. डिपेंडिंग डिनॉमिनेटर ना, टाइप फर्स्ट. काय टाइप फर्स्ट? डिनॉमिनेटर इज एक्सप्रेस्ड ॲज नॉन रिपीटर लिनियर फॅक्टर. डिनॉमिनेटर वरती डिपेंड या. डिनॉमिनेटर can be expressed as non-repeater factor. Repeater factor. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये नॉन रिपीटेड फॅक्टर जर असतील तर तुम्ही डिनॉमिनेटरचे फॅक्टर काढता. डिनॉमिनेटर कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज नॉन रिपीटेड फॅक्टर. ठीक आहे. सो दॅट इज px plus q upon first factor is equal to x plus a into x plus b. ठीक आहे. सो या प्रकारचे एक रॅशनल फंक्शन आहे. ठीक आहे. px plus q upon x plus a x into x square इकडे x आहे. बरोबर. इट इज अ प्रॉपर रॅशनल फंक्शन कारण न्यूमरेटरची डिग्री डिनॉमिनेटरच्या डिग्री पेक्षा कमी आहे. ठीक आहे. सो या टाइपचं जर असेल तर तुम्ही याला एक्सप्रेस करू शकता. कॅन बी राईट ॲज a upon first factor, पार्शियल फ्रॅक्शन मेथड नुसार त्याला कसं लिहू शकता? a upon x plus a plus b upon x plus b. ठीक आहे. where a and b are constant किंवा रियल नंबर. a and b are रियल नंबर. पण डिनॉमिनेटर मध्ये नॉन रिपीटेड फॅक्टर असेल तर आपण त्याला पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कसं एक्सप्रेस करू शकतो? a upon first factor plus b upon second factor. ठीक आहे. त्यानंतर सपोज px square plus qx plus r upon तीन फॅक्टर असतील तर डिनॉमिनेटर मध्ये x plus a, x plus b, x plus. ठीक आहे. पण फॅक्टर कशी आहेत? नॉन रिपीटेड. कुठलाही फॅक्टर रिपीट नाहीये. कुठलाही फॅक्टर रिपीट आहे का? नाही. सो हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड? a upon first factor plus b upon second factor plus c upon third factor. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्रेस करू शकता. हा झाला तुमचा टाइप फर्स्ट की डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर कसे नॉन रिपीटेड अँड देन हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड, हाऊ टू एक्सप्रेस इनटू पार्शियल फ्रॅक्शन. त्यानंतर टाइप सेकंड, डिनॉमिनेटर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ रिपीटेड फॅक्टर. डिनॉमिनेटर मध्ये जर रिपीटेड फॅक्टर असेल, denominator can be expressed as repeater factor. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर रिपीट होतो तर मग त्याला पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कसं लिहिणार? हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड? ठीक आहे. px plus q upon x plus a whole bracket चा स्क्वेअर. x स्क्वेअर इकडे x, तर इथे प्रॉपर रॅशनल फंक्शन तर असणारच नाही. पण x plus a स्क्वेअर आहे तर याला मी लिहू शकतो x plus a into x plus a. म्हणजे x plus a आणि x plus a. x plus a दुसरा फॅक्टर पण x plus a. म्हणजे फॅक्टर कसा झाला? रिपीट झाला. जर डिनॉमिनेटर मध्ये फॅक्टर रिपीट असेल then how to write down into partial fraction method? a upon x plus a म्हणजे पॉवर मध्ये 1, पॉवर कुठपर्यंत आहे? 2 पर्यंत. त्याला कितपर्यंत द्यायचं? b upon a ला पॉवर 1
आणि याची x प्लस a स्क्वेअर या पद्धतीने एक्सप्रेस करा. ठीक आहे. अजून एक रिथमिक मध्ये तुम्हाला क्लिअर होईल. px स्क्वेअर प्लस qx प्लस r अपॉन x प्लस a चा क्यूब एकच फॅक्टर 3 वेळा रिपीट x प्लस a चा क्यूब. ठीक आहे. सो रिपीटेड फॅक्टर क्यूब आहे त्याला लिहिताना कसं लिहायचं a अपॉन x प्लस a पॉवर 1 ने वाढवायची पुन्हा b अपॉन x प्लस चा स्क्वेअर प्लस c अपॉन x प्लस a चा क्यूब. या पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्रेस करणार a अपॉन x प्लस a पॉवर 1 प्लस पॉवर अजून डिनॉमिनेटरच्या ब्रॅकेटची पॉवर 1 ने वाढवायची x प्लस a चा स्क्वेअर प्लस c अपॉन पॉवर अजून 1 ने वाढवायची x प्लस a चा क्यूब. जर 4 असतं तर पुन्हा प्लस d अपॉन x प्लस a चा a रेज टू पॉवर 4 या पद्धतीने a अपॉन पॉवर 1 b अपॉन त्या बॅकची पॉवर 2 3 पर्यंत आहे तर 3 पर्यंत स्टॉप. जर 4 असतं तर मी पुन्हा काय लिहिलं असतं प्लस d अपॉन x प्लस a रेज टू 4. ठीक आहे. जर रिपीटेड फॅक्टर असेल तर पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये या पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेस करावं लागेल. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागेल एक्सप्रेस करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड टाइप से denominator is expressed as product of linear factor and non-repeated quadratic factor. Denominator type third. Denominator वरती डिपेंड असेल ना. Denominator expressed as denominator expressed as non-repeated factor and quadratic equation. Your quadratic factor, quadratic equation. Denominator expressed as non-repeated factor and quadratic equation. ठीक है. Then how to write down into partial fraction method? px plus q upon x plus a. ठीक है. हा फॅक्टर आहे आणि दुसरीकडे क्वाड्रेटिक इक्वेशन अवेलेबल आहे दॅट इज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. या पद्धतीचं जर असेल क्वेश्चन देन हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर एक्सप्रेस एज नॉन रिपीटेड फॅक्टर एंड क्वाड्रेटिक इक्वेशन. x प्लस a नॉन रिपीटेड फॅक्टर आहे आणि हे कसं आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. देन हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड. सो पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये याला एक्सप्रेस करणार मी a अपॉन पहिला फॅक्टर जो काही येतो नॉन रिपीटेड x प्लस a प्लस b अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन नाही येणार. इथे काय आहे लक्ष द्या bx प्लस c अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस. ठीक आहे. हे टाइप लक्षात ठेवा. थर्ड नंबरचा क्वाड्रेटिक इक्वेशन असेल आणि एक नॉन रिपीटेड फॅक्टर असेल तर a अपॉन नॉन रिपीटेड फॅक्टर प्लस b अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन नाही येणार. तिथे काय येणार bx प्लस c अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन. bx प्लस c अपॉन क्वाड्रेटिक इक्वेशन. क्लियर आहे सगळ्यांना. ठीक आहे. पुन्हा एकदा रिवाइज करूया आपण. सर्वात पहिले रॅशनल फंक्शन म्हणजे काय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इट इज कॉल्ड एज रॅशनल फंक्शन दॅट इज f of x upon g of x is called a rational function. What is the proper rational function? If the degree of numerator is less than the degree of denominator is the proper rational function. ठीक आहे. and partial fraction method is used for solving the proper rational function. जर न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा जास्त असेल then you can exactly divide. तुम्ही डिवाइड करणार डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला डिवाइड करणार आणि त्याला एक्सप्रेस करणार कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन g of x. मग हा रिमाइंडर अपॉन g of x एक्झॅक्टली प्रॉपर रॅशनल फंक्शन मध्ये कन्वर्ट होणार and then you have to solve. ठीक आहे. सो प्रॉपर रॅशनल फंक्शन मध्ये सर्वात पहिले तो क्वेश्चन असला पाहिजे. जर तो प्रॉपर रॅशनल फंक्शन मध्ये असेल तरच तुम्ही त्याला पार्शियल फ्रॅक्शन मेथडने सॉल्व्ह करू शकता. नसेल तर त्याला या पद्धतीने तुम्ही प्रॉपर रॅशनल फंक्शन मध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे. त्याच्यानंतर तीन टाइप्स आहेत की डिपेंडेंट डिनॉमिनेटर काय आहे तुमचा. ठीक आहे. सो टाइप फर्स्ट काय डिनॉमिनेटर कॅन बी एक्सप्रेस एज नॉन रिपीटेड फॅक्टर. ठीक आहे. डिनॉमिनेटर मध्ये जर नॉन रिपीटेड फॅक्टर असतील वेगवेगळे फॅक्टर असतील x plus a x plus b x plus c. ठीक आहे. देन हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड px plus q upon x plus a x plus b नॉन रिपीटेड फॅक्टर आहे. सो a upon फर्स्ट फॅक्टर प्लस b upon सेकंड फॅक्टर. तीन फॅक्टर आहेत पण नॉन रिपीटेड आहे. सेम फॅक्टर दिसलं की कुठला नाही a upon फर्स्ट प्लस b upon सेकंड प्लस c upon थर्ड. आणि सेकंड टाइप से डिनॉमिनेटर कॅन बी एक्सप्रेस एज रिपीटेड फॅक्टर. जर डिनॉमिनेटर मध्ये रिपीटेड फॅक्टर असेल
एकच फॅक्टर आहे पण तो रिपीट होतो 2 वेळा 3 वेळा क्यूब बेस स्क्वेअर आहे देन रोट राईट डाउन टू पार्शियल फ्रॅक्शन जर स्क्वेअर आहे तर a अपॉन x प्लस a पॉवर 1 प्लस b अपॉन x प्लस a चा स्क्वेअर जर 3 असेल तर प्लस c अपॉन x प्लस a चा क्यूब जेवढ्या वेळा रिपीट आहे तेवढे a अपॉन पॉवर 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 या पद्धतीने त्यानंतर टाइप थर्ड आहे हे काही महत्त्वाचे आहे तुम्हाला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये या टाइपचा जर ग्रुप असेल फॅक्टर त्याच्यानुसार डिनॉमिनेटर मध्ये कुठले फॅक्टर आहे त्याच्यानुसार त्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्रेस करावं लागेल ठीक आहे टाइप थर्ड डिनॉमिनेटर एक्सप्रेस एज नॉन रिपीटेड फॅक्टर इन क्वाड्रेटिक इक्वेशन that is a px plus q upon x plus a into quadratic equation so how to write down a upon first factor plus b upon quadratic equation येणार तर काय येणार bx plus c upon quadratic equation क्लियर आहे सर्वांना इथपर्यंत ठीक आहे सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट then how to solve the exactly the question by using partial fraction method ठीक आहे आपण त्याचे एग्जांपल डिस्कस करू ठीक आहे काय इंटिग्रेशन 4x upon x square minus x minus 12 into dx ठीक आहे सर्वात पहिले I is equal to given question first of all check that is the proper rational function or not what is the degree of numerator 1 and what is the degree of denominator 2 so numerator ची डिग्री denominator च्या डिग्री पेक्षा कमी आहे so it is the proper rational function so you can solve by using partial fraction method ठीक आहे पण डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला फॅक्टर पाहिजे इथे तुम्हाला फॅक्टर इथे दिलेले राहतील किंवा तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं असेल ठीक आहे तुम्ही त्याचे फॅक्टर काढू शकता ठीक आहे एक तर फॅक्टर डायरेक्टली असतील किंवा मग तुम्ही त्याचे फॅक्टर काढू शकता ठीक आहे सो इथे फॅक्टर दिलेलं नाही सो फॅक्टर काढावं लागतील आपल्याला x² - x - 12 ठीक आहे इज इक्वल टू याचे फॅक्टर मल्टिप्लिकेशन -12 आलं पाहिजे आणि ऍडिशन सबट्रॅक्शन -1 आली पाहिजे काय फॅक्टर पडतील -4 * 3 -12 आणि इकडे ऍडिशन सबट्रॅक्शन -1 ठीक आहे सो x² - 4x plus 3x minus 12 ठीक आहे सो यातनं मी x कॉमन काढू शकतो सो काय होतं x minus 4 plus 3 कॉमन काढलं x minus 4 सो दोन्ही मधनं कॉमन काढलं x minus 4 फर्स्ट फॅक्टर and सेकंड फॅक्टर x plus 3 काय फॅक्टर पडले x minus 4 आणि दुसरा फॅक्टर x plus 3 ठीक आहे सो I is equal to काय येणार इंटिग्रेशन 4x upon first factor x minus 4 and x plus 3 into dx ठीक आहे सो डिनॉमिनेटर मध्ये आपण जर फॅक्टर बघितले तर फॅक्टर कसे आहेत नॉन रिपीटेड फॅक्टर दोन फॅक्टर आहेत नॉन रिपीटेड देन हाऊ टू राइट डाउन इनटू पार्शियल फ्रॅक्शन मेथड पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कसं एक्सप्रेस करणार लक्ष द्या सो देयरफॉर बाय यूजिंग पार्शियल फ्रॅक्शन मेथड 4x upon first factor x minus 4 and second factor x plus 3 याला पार्शियल फ्रॅक्शन मेथड मध्ये कसं लिहिता येईल 4x upon first factor into upon x minus 4 into x plus 3 so how to express into partial fraction method a upon non repeated factor आहे म्हणजे a upon first factor plus b upon second factor ठीक आहे या पद्धतीने तुम्ही त्याला एक्सप्रेस करू शकता आता a b काय आहे रियल नंबर आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला a आणि b च्या व्हॅल्यू आता फाइंड आउट करायचे सो हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ a आणि b तर तुम्ही a आणि b ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार हे लक्ष द्या ठीक आहे इकडे सरळ सरळ तुम्हाला a आणि b ची व्हॅल्यू सिंपली कशी काढायची हे लक्ष द्या 4x upon x minus 4 x plus 3 ठीक आहे सो इकडे मला ऍडिशन करायची काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन a into x plus 3 plus b into x minus 4 upon denominator मध्ये या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन x minus 4 x plus 3 so दोन्ही कडचा denominator x minus 4 into x plus 3 cancel so you got the equation 4x is equal to a into x plus 3 plus b into x minus 4 हे इक्वेशन्स तुम्हाला मिळेल ठीक आहे एकच इक्वेशन आहे टू अननोन्स वन इक्वेशन टू अननोन्स a आणि b ठीक आहे सो यू कॅन नॉट सॉल्व ठीक आहे मग आता इकडे तुम्ही सॉल्व नाही करू शकत तर मग आता a आणि b च्या व्हॅल्यू कशा काढायच्या ठीक आहे सो a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्या असतील तर इकडे लक्ष द्या तुम्हाला a ची व्हॅल्यू काढायची तर a च्या अपॉन मधला फॅक्टर अपॉन मधला जो काही ब्रॅकेट आहे जो काही फॅक्टर आहे हा 0 झाला पाहिजे मग मला सांगा हा 0 करण्यासाठी मला x च्या जागेवर काय पुट करावं लागेल 4 पुट करावं लागेल ठीक आहे मग तुम्हाला त्याला a ला 0 करायचं का नाही a
ची व्हॅल्यू काढायची ना, मग याच्या आपण मधला फॅक्टर 0 करा, मग याच्या जागेवर मला काय व्हॅल्यू पाहिजे ती डायरेक्टली तुम्ही दिलेल्या इक्वेशन मध्ये पुट करायची. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही a आणि b ची व्हॅल्यू काढा. सो इथे जर मी 4 पुट केलं तर 4 4 काय होते 0, म्हणजे a च्या आपण मधला फॅक्टर 0 करायचा. सो पुट x = 4. ठीक आहे, मग x = 4 पुट करायचं तर एका ठिकाणी करून चालणार नाही इक्वेशन मध्ये, नाही सर्वच ठिकाणी करावं लागेल. सो काय येणार 4 × 4 = a इन ब्रॅकेट x च्या जागेवर 4 + 3 इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे, प्लस b x च्या जागेवर 4 - 4. ठीक आहे, 4 × 4 16, इकडे किती येणार 4 + 3 7 × a प्लस b × 0 4 - 4. So 16 = 7a. So b × 0 0 × any value 0, ऑटोमॅटिकली b काय झाला 0 झाला. ठीक आहे, मग b 0 झाला तर डायरेक्ट तुम्ही a ची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, तुम्हाला ज्याची व्हॅल्यू काढायची, सपोज मला a ची व्हॅल्यू काढायची तर a च्या आपण मधला फॅक्टर 0 झाला पाहिजे. मग a च्या आपण मधला फॅक्टर जो काही ब्रॅकेट आहे तुम्हाला 0 करायचा. तुम्ही x च्या जागेवर काय पुट केलं पाहिजे, आता इकडे -4 आहे तर मला इथे +4 लागणार, म्हणजे +4 - 4 0. ठीक आहे, मग तुम्हाला जी व्हॅल्यू पाहिजे तुम्ही ती व्हॅल्यू डायरेक्टली इक्वेशन मध्ये पुट करा आणि त्याच्यावर तुम्ही a b ची व्हॅल्यू काढा. सो देअरफॉर a = किती आलं 16/7. 16/7. ठीक आहे, आता तुम्हाला b ची व्हॅल्यू काढायची. मग b ची व्हॅल्यू काढायची तर b च्या आपण मधला फॅक्टर 0 झाला पाहिजे. मला सांगा b च्या आपण मधला फॅक्टर 0 झाला पाहिजे तर मी x ला काय पुट केलं पाहिजे +3 आहे, तिकडे काय लागणार -3. ठीक आहे, मग इक्वेशन फर्स्ट मध्ये डायरेक्टली -3 पुट करा. सो पुट x = -3 इन इक्वेशन फर्स्ट. एकाच ठिकाणी करून चालणार आहे का नाही, मग सगळ्याच ठिकाणी करा. ठीक, सो 4 तुम्हाला ज्याची व्हॅल्यू काढायची त्याच्या आपण मधला फॅक्टर 0 झाला पाहिजे. तुम्ही x च्या जागेवर काय व्हॅल्यू पुट केली पाहिजे की 0 होईल. प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. इथे +3 तर मला -3 लागेल, पण मी -3 पुट करतोय, सगळ्याच ठिकाणी करतोय, इक्वेशन बॅलन्स. ठीक आहे, a x + 3. सो x च्या जागेवर -3 + 3 प्लस b -3 - 2. सो -12 a -3 + 3 0. ठीक आहे, प्लस b -7. हे काय होणार 0, हे -7 इकडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड. सो b = -12/-7. सो b = किती आलं 12/7. 12/7. So 4x/x - 4 x + 3 can be expressed as in partial fraction. a ची व्हॅल्यू काढली तुम्ही a च्या जागेवर प्लस b च्या जागेवर. ठीक, सो काय आहे कन्सिडर I = इंटिग्रेशन 4x/x - 4 x + 3 ला काय लिहू शकतो इक्वल टू a. a ची व्हॅल्यू तुम्ही काढली a च्या जागेवर 16/7 म्हणजे 16/7 अपॉन फर्स्ट फॅक्टर x - 4. ठीक आहे, प्लस b ची व्हॅल्यू तुम्ही काढली किती 12/7 अपॉन x + 3 * dx. यालाच मी एक्सप्रेस करू शकतो a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस b अपॉन सेकंड फॅक्टर इज पार्शियल फ्रॅक्शन. मी a आणि b च्या व्हॅल्यू काढले, a आणि b च्या जागेवर पुट केले. सो ऍडिशन मध्ये इंटिग्रेशन काय होते सेपरेट, कॉन्स्टंट बाहेर 16/7 इंटिग्रेशनच्या बाहेर 1/x - 4 * dx प्लस 12/7 इंटिग्रेशन 1/x + 3 * dx. ठीक, सो हे काय फाइंड आउट द इंटिग्रेशन 16/7. 1/x चे इंटिग्रेशन माहिती पण 1/x - 4 चे इंटिग्रेशन माहिती का नाही. सो इट विल बी कन्सिडर्ड as f of x. So you can so what is the integration 1/f(x)? काय इंटिग्रेशन 1/f(x)? log f of x अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. कारण f of x x - 4 चा डेरिव्हेटिव्ह काय होतो याची गरज आहे आपण मध्ये नाही. प्लस 12/7. So again, what is the integration 1/x + 3 माहिती का नाही. 1/x चे इंटिग्रेशन log x, पण इथे x नाही, x ला जागेवर दुसरी व्हॅल्यू आली, इट विल कन्सिडर as f of x, इंटिग्रेशन ऑफ कंपोजिट फंक्शन. So what is the integration 1/f of x? log f of x, that is log x + 3 upon x + 3 चा डेरिव्हेटिव्ह, f of x चा डेरिव्हेटिव्ह, x + 3 चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस c. ठीक, आता या दोन्ही मधून इतना 4 इतना 2. ठीक आहे, किंवा इतना 2 कॉमन काढू शकतो आपण आणि आपण मध्ये 7.
सो 2/7 मी बाहेर काढलं, इथे काय होणार 8, 7 तर बाहेर गेलं, 8 into 16 log x minus 4 प्लस यातनं 2 बाहेर गेलं 6, ठीक आहे 6 किंवा 4 ही काढू शकतो तुम्ही, 4 सिंपल, 4 बाहेर काढलं, सो 4 into 4 इकडे 4 into 3, 7 तर बाहेर गेलं, आपण म्हटलं log x plus 3 प्लस, ठीक आहे, किंवा तसंही ठेवलं तरी चालेल, दॅट इज युअर फायनल आन्सर. या प्रकारे तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन मेथडने क्वेश्चन सॉल्व करू शकता, ठीक आहे. रिमेनिंग क्वेश्चन्स वी विल डिस्कस ऑन नेक्स्ट लेक्चर, ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ.